गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। Hare
गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं रामकृष्ण
साथे आलिया उलगा शार अवराची सावली
कवनाचे माई बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माई बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत गगडवत जाईल ज्ञानदेव मने पाहता पायी ज्ञानदेव मने पाहता पायी ज्ञानदेव मने पाहता पायी ज्ञानदेव मने पाहता पायी पुढे जैन जाईल रया कवनाचे माई बाप कवनाचे ये संधियालिया ओलगा शरगर ये संधियालिया ओलगा शरगर
कोणाचे गणगोत मुलगजळवंत
करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत दुनिया पाया 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 दंडवत दुनिया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नवे नवे परमार्थिक कार्याला ज्याने सहकार्य करावं अशा असणारे तिथे कै केलाय मी म्हणे स्वर्गवासी करा विठ्ठल विठ्ठल की ज्याने स्वर्गीय वैकुंठवासी नामदेव कोठारकर यांना पारमार्थिक सहकार्य करावा पारमार्थिक सहाय्य करावा नव्हे ज्येष्ठ मृदुंगाचार्य असे असणारे दत्तूशेठ बाबा कालू म्हात्रे जरी मालकरी नसले पण मालकऱ्यांना साथ करणारे होते विठ्ठल विठ्ठल. आणि स्वर्गीय वैकुंठाशी नामदेव व खुटारकर यांना साथ करणारे होते. गावातला भजन असू दे परिसरामध्ये कुठेही त्या ठिकाणी परमार्थिक कार्य असू दे अशा कार्याला तनमन धनातून त्या ठिकाणी सहकार्य करणारे त्या ठिकाणी ज्येष्ठ मृदुंगाचार्य शिस्तप्रिय जगन त्यांची मुलं असतील वालकुदादा दत्तू म्हात्रे असेल जयदास दत्तू म्हात्रे असेल प्रकाश दादा दत्तू म्हात्रे त्या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच माझे संतोष दादा दत्तू म्हात्रे असतील आणि ताई पद्मा अनंता भोपी मुलगी त्या ठिकाणी असा असणारं हे म्हात्रे कुटुंब सोडून त्या ठिकाणी इहलोकाची यात्रा सफल करून परलोकेला जावं लागलं. मानव देहाला अथवा नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस हा बाजार काय करायचे सोडून जायचे. देवाधिकांना जावं लागलं. येरते पामर नेनो किती देवाच्या बापाला 99,000 वर्ष आयुष्य होतं. कोणाला? राजा दशरथाला. आपण ग्रंथ लागलं होतं नाही का आमचे भोलेनाथ भाऊ 3 दिवस ग्रंथ स्वर्गरंग ग्रंथाचं पारायण झालं बाबा असताना त्या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये आयुष्याची मर्यादा लिहून दिले. आयुष्याची मर्यादा लिहून दिले. त्या राजा रावणाचं आयुष्य काय? राजा रावणाचं आयुष्य 14 चौघड्या म्हणजे एक चौघडी म्हणजे किती कृत त्रेता दोपाल आणि कली अशा 4 चौघड्या म्हणजे एक युग अशा 14 चौघड्या राजा रावणाचं आयुष्य. पण सांगा ती कवडी गेली आधी काय केलं महाराज त्या देवाधिकांना त्यांना सुद्धा जावं लागलं. तर तुमची आमची काय गती. मानवी जीवन जगत असताना आम्ही कोणाच्या पोटी जन्माला येऊ कोणत्या कुलामध्ये जन्माला येऊ कोणत्या प्रांतामध्ये कोणत्या धर्मामध्ये कोणत्या गावामध्ये जन्माला येऊ हे आपल्या हातात नाहीये. हे आपल्या हातात नाही. पण ज्यांच्या गावाला ज्यांच्या कुशीला ज्या देशाला ज्या पंथाला ज्या धर्माला ज्या कुलाला मी जन्माला आलोय त्या कुलाचं सार्थक करून जाणं हे आपल्या हातात आहे. विठ्ठल अनेक वेळा येण्याचा प्रसंग या गावामध्ये ही सगळी टालकरी मंडळी सगळी माझी आहेत बरं का. जरी माझ्या परिचयाची नसली तरी अति परिचयाचे काय बोलो अति परिचयाचे अनेक प्रसंगामध्ये कार्यक्रमाला येण्याचा योग भोलेनाथ भाऊ जावई असल्या कारणाने ते प्रेम आणि त्या प्रेमापोटी हे सगळं जोडलेलं हे नातं. मागे माझी सरपंच त्या ठिकाणी निरावती ताई त्या ठिकाणी काही प्रेमाचे संबंध त्या ठिकाणी ओळख नाही पालक नाही काही नाही. पण एक परमार्थिक त्या ठिकाणी ग्रस्त यावं आपल्या अंगणामध्ये गाडी उभी करावी फक्त सफेद पोशाख घातलाय कपाळाला टिला लावलाय आणि परमार्थिक कार्य करण्याकरता आल्यात. ओळख नाही पालक नाही सहज म्हणावं महाराज या ना आमच्याकडं
आम्ही सुद्धा तसं पाहिलं गेलं तर कोणाच्या घरी जात नाहीये, पण सहज एखाद्या आईवानी प्रेमाचे शब्द यावं, आईवानी प्रेमाचे शब्द यावं आणि त्या घरामध्ये जावं. ओळख नाही, पालक नाही, पण त्या माऊलीनं आम्ही 4-5 जण होतो त्या ठिकाणी, काय व्यवस्था करावी त्या ठिकाणी. असं म्हणतात या जगाच्या बाजारामध्ये किती श्रीमंती आहे, किती धन दौलत पैसा अडका, याच्या पलीकडं किती प्रेम आहे हे पाहावं. विठ्ठल अजूनही त्या घरातलं प्रेम तसंच ठेवलंय बरं का. किती वेळा तुमच्याकडे येण्याचा प्रसंग येतोय, अजून सुद्धा त्या घरातलं प्रेम तसंच आहे. नवे या घरामध्ये असणारे त्या ठिकाणी पाहिले गेले आमचे प्रकाश दादा दत्तू म्हात्रे त्या ठिकाणी सरपंच पद बघून या भागामध्ये परिसरामध्ये कार्य करत त्या ठिकाणी वैकुंठाशी निरावती ताई संतोष म्हात्रे यांच्याकडे ते पद, त्या माध्यमातून कार्यक्रम. बाबांचं जीवन म्हणजे त्या ठिकाणी पारमार्थिक स्वरूपामध्ये जगणारं होतं. वयाच्या 86-87 वर्षापर्यंत त्या ठिकाणी व्यवस्थित जगणं, नाही स्वतःलाही त्रास, नाही कुटुंबालाही त्रास, जगणं कसं असावं आणि बाप कसा असावा त्या ठिकाणी, की ज्या बापानं म्हणतात वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती, वडिलाई बुवाना साथ केली आणि त्यांच्या मुलाई सुद्धा बुवाना साथ करावी. विठ्ठल जगी आईचा बाप बाबा ज्याचा बाप भावा त्याचा वंश मुक्तीस जावा. मुली पाप होतात ज्ञानी, तिसरा धोरण. मुली पाप होतात ज्ञानी, म्हणून लागुल हरीच्या, वडिलाई कुटारक बुवांना साथ करावी आणि मुलाही सुद्धा सरपंच पद असताना सुद्धा कार्य करता मला वाटत नाही काही ठिकाणी राजकीय धुरा पारमार्थामध्ये त्या ठिकाणी जातात, पण राजकार्य असून सुद्धा त्या ठिकाणी पारमार्थिक कार्य करतात. आणि पारमार्थिक कार्यातून आज गेले 8 दिवस 9 दिवस 13 दिवस चालला नामाचा गजर. बरं, पैसा असून चालत नाही, नुसता पैसा असेल तर परमार्थ सहज नाहीये, त्याला पूर्वजन्माची पुण्यही लागते. जन्मी आम्ही बहु पुण्य जन्मी आम्ही बहु पुण्य जन्मी आम्ही बहु पुण्य जन्मी जन्मी आम्ही काय केले बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. परमात्म्याची सेवा केल्याशिवाय मायबाप तो परमात्मा कृपा करत नाही. व्यवहारामध्ये एखाद्या आई वडिलांना 3-4 मुलं असावी, कोण कोणा कृपा करतो ऐका, कोण कृपा करतो. व्यावहारिक कृपा आणि परमार्थिक कृपा सांगून जातो तुम्हाला. व्यवहारामध्ये एखाद्या आईला 2-3 लेकरं असावी. जास्तीत जास्त आई कोणत्या मुलावर कृपा करते, प्रेम करते? चला, आमच्या ज्ञानेश्वर दादांचं म्हणणे लहान मुलावर त्या ठिकाणी. बरं का, अजून तुमचं काय म्हणणे हो? लहान मुलावर. थोडं या 15-16 वर्षामध्ये 13व्यांची कार्यक्रम जास्त झाला, त्याच्यामुळे ह्याचा अनुभव जास्त आला. बरं का, भरपूर ठिकाणी येण्याचा प्रसंग
अशी जुनी जाणती लोक भेटतात त्या ठिकाणी, त्यांचं प्रेम आहे, कृपा आहे. जवळ बसल्यानंतर महाराज सगळं कमवलं, सगळं कमवलं, पण मुलांचं प्रेम नाही मिळवता आलं, मुलांचं प्रेम नाही मिळवता आलं. आई किती लेकरं आहेत? महाराज सोन्यासारखी 3-4 लेकरं आहेत. मग कसं काय चाललंय? माझी इच्छा आहे माझी लेकरं माझ्या बरोबर राहावी, माझी इच्छा आहे माझा कुटुंब एकत्र राहावा. आणि ज्याचा कुटुंब एकत्र आहे, ज्याचा कुटुंब एकत्र आहे, कोणाच्या बापाची हिंमत नाही त्याला हात लावायची. विठ्ठल विठ्ठल. दृष्टांत अनेक त्या ठिकाणी सांगता येईल. मी विचारला आई मग मुलं जवळ नाही येत का? नाही आहेत ना, सगळी मुलं त्या ठिकाणी जवळ आहेत, पण प्रत्येक मुलं काय झाल्यात, वेगळी राहतात. आई तू कोणाकडे आहे? ह्याच्याकडे आहे. आईला विचारलं मग या मुलांपैकी जास्तीत जास्त कृपा कोणत्या मुलावर? आईनं सांगावं, शेवटी आई येते. लेकुराचे हित माऊलीचे चित्त आईची कळवल्याची जाती तरी लाभा विना प्रीती. आईचं प्रेम सर्व मुलावर सारखंच असतं, पण म्हटलंय त्या ठिकाणी जो मुलगा आयुष्याच्या शेवटपर्यंत मायबापाची सेवा करतो ना, विशेष तत्वानं आईचं प्रेम त्याच्यावर असतं. विठ्ठल विठ्ठल. याला म्हणतात जगण्या त्या ठिकाणी. मी आल्यानंतर पाहिलं जी रूम बनवली होती, आज मायबाप घर बांधतय पण स्वतः करता एखादा बेडरूम काढत नाही, त्याला बापच म्हणत नाही. जो स्वतः करता बांधतो त्याला बाप म्हणत नाही, जो दुसऱ्यांकरता आपल्या मुलांकरता बांधतोय. या घरातलं एक बेडरूम पाहिलं बापा करता होतं. काय ती व्यवस्था असावी. याला म्हणतात परमार्थिक. व्यवहारातलं किती कमवलं, काय केलं, तसंच संत महात्मा म्हणतात माय बाप केवळ कासे. ज्याला माय बापाची सेवा केली त्यांनी परमार्थिक प्रेम केलंय. विठ्ठल. तीर्थाहून श्रेष्ठ तीर्थ म्हणजे मायबापाची सेवा आहे. सकल तीर्थाचे धुरे. ज्ञानोबराने सांगावं, ज्ञानोबरा सांगतात या जगाच्या बाजारामध्ये ज्याने मायबापाची सेवा केली त्याच्या मागे पांडुरंग परमात्मा उभा राहिला. आणि ज्याने मायबापाची अवहेलना केली त्याला चौथं द्वार कोणतं? चौथं द्वार कोणतं? हे यम दरबार. हे यम दरबार म्हटलंय बाबा त्या ठिकाणी. म्हणून सेवा करत राहा मायबापाची. सेवेसाठी घेतलेला अभंग भक्ती वैराग्य म्हटलं की तुकोबरांकडे बोर्ड दाखवलं जातं. भक्ती म्हटलं की नामदेवरायांकडे बोर्ड दाखवलं जातं. गुरु शिष्याचा नाता म्हटलं की निलोबरांकडे बोर्ड दाखवलं जातं. कालच ज्यांचं त्या ठिकाणी जल समाधी व्हावं नाथबाबांची, संत शांत आणि श्रीमंत म्हटलं की माझ्या नाथ बाबा. पण ज्ञान म्हटलं की फक्त आणि फक्त ज्ञानोबा राया. त्याला प्रमाण ज्ञानाचा म्हटलंय. या जगाच्या बाजारामध्ये किती ज्ञानी आले, पण ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. किती राजे येऊ दे, किती गुरु येऊ दे, त्या सर्वांहून श्रेष्ठ कोण असणार ते म्हणजे माझे ज्ञानाचा
ज्ञानाचा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सांगा बा मरोनी जावे बा माझ्याची पोट कोण सांगते कोण सांगते मुक्ता हे ज्ञाना काही ज्ञानोबरांचा अधिकार असेल काही ज्ञानोबरांचा अधिकार असेल अभंग ज्ञानोबरांचा आहे अभंग ज्ञानोबरांचा आहे ज्ञानदेव म्हणता माया की ज्या ज्ञानोबऱ्या म्हणता म्हणता त्या ठिकाणी माया निरसून जाते त्या ज्ञानोबऱ्यांचा अधिकार केवढा मोठा असावा पण ज्ञानोबरा कोण होते महा विष्णूचा पण लोकांना ज्ञान जगी इथं ज्ञानती कोणी आणि अवतार पांडुरंग किंवा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्या ज्ञानोबराने हा अभंगाची रचना 16 वर्षाच्या अगोदर आहे बरं का ज्ञानदेव म्हणे पाहता नंतर पुढचे अभंग सगळे बापरक मध्ये बरं का तसं पाहिलं गेलं ज्ञानोबरांचं आयुष्य किती हो 16 वर्ष निवडलं होते पण दादा करता सोपाना करता मुक्ता करता थांबावं लागलं माणसाचं कार्य संपलं का माणसाने निघून जावं माणसाचं कार्य संपलं का त्या माणसाने आपल्या कार्याची धुरा सोडावी आणि निघून जावं मला ते 15 दिवसामध्ये बाबा हे ओळखलं होतं आता आपलं जाणं जवळ आलंय नाही कुटुंबाला त्रास द्यायचा नाही स्वतःच्या शरीराला त्रास द्यायचा 15 दिवसामध्ये नारळ पाणी घ्यावं थोडं खावं करता करता अन्न पाण्याचा त्याग करावं आणि आपली नरदेहाची ज्योत त्या ठिकाणी समर्थ आम्ही करून ज्या कार्यासाठी आलो होतो ज्या साधनेसाठी आलो होतो आणि त्या साधनेतून फलप्राप्तीसाठी आलो होतो ते करून त्या ठिकाणी त्या मार्गाला निघाले गरुड पुराण ग्रंथ सांगतो तुम्हा आम्हाला शास्त्राप्रमाणे जर त्या जाणाऱ्या जीवाची जर विधी केली तर त्याला प्रमाणे तुका म्हणे पितर आशीर्वाद आहे तुका म्हणे पितर आशीर्वाद देती तुका म्हणे पितर आशीर्वाद दे तुका म्हणे पितर आशीर्वाद दे तुका देती आशीर्वाद आणि कल्याण हिची सर्वकाल भगीरथ राजाना त्याचं नाव गंगा हंदी त्याचा अभंग काय नाव भगीरथ राजाने गंगा हंदीना वाट पाहते पुसवीची पूर्वज त्या ठिकाणी सुंदर अभंग आहे त्या ठिकाणी धन्य हरिभक्त धन्य हरिभक्त की ज्याने आपल्या पूर्वजांचा काय करावा उद्धार करावा त्याला प्रमाणे तुका म्हणे आयुष्य अर्थ ज्याच्या म्हणे त्याची चक्र पाणी वाटप आहे आपल्या कुलामध्ये एकतरी मुलगा भक्तिवान निघावा एकतरी मुलगा त्या ठिकाणी जर पवित्र निघाला कुलाचा उद्धार करतोय विठ्ठल गरुड पुराण मध्ये म्हटलंय पहिला दिवस 3 दिवस 10 दिवस 13वा आणि वर्ष श्राद्ध परत
जाणाऱ्या जीवात्म्याबद्दल काय केलं पाहिजे. ग्रंथाचं पारायण करणारी सर्व मंडळी या ठिकाणी थोडक्यात 5 मिनिटांमध्ये सांगतो आणि अभंगामध्ये येतोय. एखादा मनुष्य मरण पावल्यानंतर, एखादा मनुष्य गावातला मरण पावला की पहिलं सूतक कोणाला लागतं? पूर्ण गावाला. पूर्ण गाव यातला बास कमी करा. बास आहे ना, पूर्ण कमी करा. बास कमी करा आणि आवाज द्या. थोडं इकडं. हॅलो. पूर्ण गावाला सूतक लागलं जातं. पूर्ण गावामध्ये अग्नी चूल पेटवली जात नाही. कारण पंचतत्वामध्ये असणारी अग्नी ही कोण आहे? परमात्मा आहे. अग्नी ही परमात्मा आहे पंचतत्वामध्ये. तिला सूतक चालत नाही. पहिलं सूतक झालं. 3 दिवस सूतक कोणाला असतं? सोयऱ्या आणि धायऱ्या. 3 दिवस सूतक सोयऱ्यानं आणि धायऱ्यानं. बरं का, एकदा पुंजवणी झाली का सोयरे धायरे मोकळे. कशाला ते तुम्ही पाहून घ्या. पुन्हा 10 दिवस म्हटलंय, 13 दिवस तसे वर्ष श्राद्ध परत हे मोकळे नाही. विठ्ठल मी कीर्तन घेतच ना अशी. 13 झाले का तुम्ही सगळे दास सेवक आहात, सद्गुरूंची सेवा करणारे आहात. जसं काय हे 13 दिवस झालेला हा नाम यज्ञ 16 आहे. एखादा संतोष भाऊ म्हणेल त्या ठिकाणी, भाऊंचं नाव काय? प्रकाश भाऊ. एखादा म्हणेल की आता हे झालं, आता ते करूया. नाही करायचं बरं का, अजिबात करू नका. कारण वडिलांच्या नावाने हा चाललाय नामाचा गजर आहे. चाललेला नामाचा गजर आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला चुकीचं घडलं इथे तर तुम्ही केलेली सगळं पुण्य त्या ठिकाणी थांबेल बरं का. आज वडिलांच्या नावाने 10 दिवस त्या ठिकाणी काय चालू आहे? हा भजन चालू आहे. कोणाच्या नावानं? वडिलांच्या नावानं. इथे हरिपाठाची सेवा चालू आहे. कोणाच्या नावानं? बाबांच्या नावाने. 3 दिवस ग्रंथ लागले. कोणाच्या नावाने? वडिलांच्या नावाने. आजचं अन्नदान कोणाच्या नावाने? वडिलांच्या नावाने. आजचं अर्थदान, आजचं ज्ञानदान, आजचं सगळं काही चाललंय हे त्या वडिलांच्या नावाने चाललंय. न कळत संध्याकाळच्या वेळेला कोणतरी म्हणेल हे करून घ्या, हे सुद्धा कोणाच्या नावाने? मी कल्याण सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळं बंद करून आलं बरं का. कशासाठी कीर्तन आहे? पोटासाठी? इथं बरं पोटासाठी कीर्तन बाबा नका बरं का. समाजामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं. बरं कोणत्या ग्रंथात लिहून दिलंय का नाही? 13 झाले का यानं मोकळं करा. मी म्हणेल जो मोकळं करा म्हणता पहिला त्याला मोकळं करा. विठ्ठल भगवंताच्या नामाचा गजर या कुटुंबामध्ये आणि सगळी त्या ठिकाणी परमात्म्याची सेवा दास सेवा श्रवण करणारी मंडळी आहेत. मला वाटत नाही की इथे ते घडेल. उलट समाजाला सांगा आमच्या वडिलांचा हात शेवटचा गोड जेवण. विठ्ठल आदर्श घेतला जाईल. आदर्श घेतला जाईल. एवढा मोठा कार्यक्रम करून एवढी मोठी लोक त्या ठिकाणी प्रसिद्धी असून त्या ठिकाणी नाही असलं केलं बरं का. इथे परमात्म्याचं काहीतरी अवलोकन केलं आणि त्या माध्यमातून येणारा समाज सुद्धा त्या ठिकाणी त्या परिवर्तनाला लागेल की अशा घरामध्ये वडिलांच्या नावाने तिथे हे घडलं नाही पण तिथे नामाचा चिंतन घडला. कारण जाणारा जीवात्मा 13 दिवस घर सोडत नाही. 13 दिवस 3 दिवस पुंजवणी झाली का आतला घर सोडलं जातं. 3 दिवस आतल्या घरामध्ये असतो. एकदा पुंजवणी झाली का 10 दिवस उंबरट्यामध्ये. 10 दिवस उंबरट्यामध्ये. मला का आता बाबा देहाने उभे आहेत का आत्म्याने आहात? आत्म्याने. आणि आत्मा हा कोण आहे? परमात्मा आहे. मग परमात्म्याला आवडतं काय? जे देवाला आवडतं ते करावं का जीवाला आवडतं ते करावं? देवाला आवडतं. मग देवाला आवडतं काय बुवा? आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार नामाचा उच्चार तुळशी माला गळा गोविंद गेला. तुळशी माला गळा गोविंद आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता 13 दिवस त्या ठिकाणी
जीव रूपाने नाही पण परमात्म्याच्या रूपाने उभ्या आहेत. मला सांगा आता आत्मा स्वरूपाने उभ्या आहेत म्हणजे आत्म्याला आवडतं या कुटुंबाने ते केलं. भजन आवडतं म्हणून 3 दिवस आतला घर, 10 दिवस उंबरठा, 13 दिवस वास्तव्य असतं. पहिल्या दिवसात ज्या दिवशी आज्ञे दिले तिथपासून ते 9 दिवस 10व्या दिवसापर्यंत रोज एक पिंड काढत असतो. काय करत असत? पिंड. बरं का पिंड काढतो मला सांगा? हा देह एका पिंडापासून 9 महिने 9 दिवस भरल्याशिवाय पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना तसे 10 पिंड त्या ठिकाणी म्हटलंय. आपण 10व्यांच्या दिवशी 10 पिंड काढून टाकतोय. पण गरुड पुराण ग्रंथ म्हणतोय ज्या दिवशी अग्नी दिले त्या दिवसापासून त्या ठिकाणी रोज एक पिंड पोटूच्या समोर ठेवायचा असतो. चला पुढे. ही समयची वाट कोणत्या दिशेला असली पाहिजे? दक्षिणेला. नाशिकेत ग्रंथ म्हणतोय, नाशिकेत ग्रंथामध्ये 4 द्वार दिल्यात. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. जो सात्विक असेल, जो पवित्र असेल, जो चांगला असेल तो 3 द्वारातून जातो. आणि ज्याने एकादशी नाही, सोमवार नाही, काही नाही म्हणे पण भगवंताचं नामचिंतन जरी केलं तरी त्याला 3 द्वार आहेत. पण ज्याने काही घडलं नाही त्याला म्हणतात अरे मूढ पापी दुराचार्या, उत्तम नरदेह प्राप्त करून का केला आयुष्याचा मातेरा? अशा मनुष्याला त्या ठिकाणी नरकाच्या द्वारातून जावं लागतं. म्हणून 13 दिवस जेवढं कार्य हे कोणत्या दिशेला करायचे असतात? दक्षिणेला. बरं का? समयची वाट दक्षिणेला. समय कधी टांगायची नाही. समय का टांगायची नाही? तर ज्यावेळेला यमराजा बसला होता, यमाच्या दूताने विचारलं, यमराजा तुम्ही म्हणता साधू संतांच्या घरी जाऊ नका, ज्या गावामध्ये नामयज्ञ सोलाय तिथे जाऊ नका, जिथे पतिव्रता स्त्री आहे तिथे जाऊ नका, ज्या गावाला संत आहेत तिथे जाऊ नका. पण आम्ही जाऊ कुठे? प्रश्न केला, आम्ही जाऊ कुठे? त्याची कारण आहे का? काय सांगितलंय? कुठे कुठे जा? ज्या गावाला सत्ता नाही तिथे जाऊन तुम्ही राहा. जास्ती भांडणाकडे सप्ताह असलं का 8 दिवस लोकांचे काय असतो? आनंद असतो. नामचिंतनामध्ये पूर्ण गाव काय होतो? पूर्ण गाव एकत्र येतो आणि तिथे चुकीच्या ज्या प्रथा त्या ठिकाणी निघून जातात आणि पूर्ण गाव त्या संत समागमामध्ये एकत्र राहतो. ज्या गावामध्ये कुठे कुठे ऐका, ज्या घरामध्ये शुक पाळलाय, शुक म्हणजे पोपट, पिंजऱ्यामध्ये पोपट ठेवलाय त्या घरी तुम्ही जाऊन राहा म्हटलंय. ज्या घरामध्ये पतिव्रता स्त्री नाही, सदा व्याभिचार करणारी स्त्री तिच्या घरी तुम्ही जाऊन राहा. ज्या घरातली स्त्री संध्याकाळच्या वेळेला आपल्या उंबरठ्यावर बसून आपल्या जंगलातले प्राणी मारते, समजलं काय? तिच्या घरी जाऊन तुम्ही राहा म्हटलंय. ज्या घरामध्ये नित्यनेम नाहीये, काय म्हटलं? ज्या घरामध्ये नित्यनेम नाहीये त्या घरामध्ये तुम्ही जाऊन राहा. ज्या घराच्या अंगणामध्ये चर्म वाळत घातलाय, समजून घ्या, त्या घरी जाऊन जा. ज्या घरामध्ये मद्याचे भांडे तिथे तुम्ही जाऊन राहा म्हटलाय. ज्या गावामध्ये कोरडी विहीर आहे, हे माझ्या पदरचं नाही बरं का, हे ग्रंथात नाशिकेत ग्रंथ वाचा, त्या नाशिकेत ग्रंथामध्ये पूर्ण सविस्तर त्याचा विस्तार दिला. ज्या गावामध्ये कोरडी विहीर आहे त्या कोरड्या विहिरीमध्ये जा. ज्या गावामध्ये एखादा घर मोकलाय त्या घरामध्ये कोणी राहत नाही त्याला भूत बंगला म्हणतात. अशा याला पण हो, या घरामध्ये पण कोणाला ठेवायचं ना कोणाला ठेवू नये हे सुद्धा करायला पाहिजे. नाहीतर इथे सुद्धा यमाचे दूत राहतात बरं का. ज्या घरामध्ये कोणी राहत नाही त्याला हे सगळं मृत्यूनंतर काय त्या प्रवासामध्ये पूर्ण लिहून दिले बरं का. म्हणून 10व्यांच्या दिवशी सामुग्री आदल्या दिवशी जमा करा. ज्या दिवशी आम्ही नाशिकला गेलो विधी करायला बसलो आणि ते एखादी गोष्ट कमी पडली, आपण म्हणतो अरे बाबांना हे आवडत होतं बोलल्यानंतर त्या ठिकाणी काय निर्माण झाली? आज जन्म घेणे लागे किंवा आगा कर्मे, ज्ञानावर आगा कर्मेचे उरावे किंवा अजून त्याला प्रकारे अंतकालेच्या वेळेला जी इच्छा राहील ती भोगण्याकरता देवाधिकाने यावं तुमची आमची काय करते त्याला प्रमाण केले कर्म झाले तेची भोगाले, 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 केले कर्म झाले तेची भोगाले.
निर्माण होते. म्हणून त्या 10व्यांच्या दिवशी आदल्या दिवशी सामुग्री जमा करतो. चला पुढे म्हटले 13व्यांच्या दिवशी मुलांना असं वाटतं की आपल्या वडिलांच्या नावाने काहीतरी दान धर्म करावा, ज्ञानदान व्हावं, अर्थदान व्हावं, वस्त्रदान व्हावं, काहीतरी दान व्हावं. ठीक आहे, केलंच पाहिजे. पण कलियुगामध्ये सध्या दानाचे प्रकार फार चुकल्या. 10व्यांच्या दिवशी ब्राह्मण देवतेला आपण काय दान करतो? भांडी दान करतो ना, 5 भांडी. बरं, स्टीलची भांडी दान करतो का तांब्याची करतो? बरोबर आहे, माफ करा तुम्ही आणले असेल मला माहित नाही काय. पण 13व्यांच्या दिवशी स्टीलच्या भांड्याला मान्यता नाही. स्टीलच्या भांड्याला मान्यता नाहीये, कारण शास्त्राला स्टीलचं भांड मान्य नाही. एखाद्या वेळेला वडिलांच्या नावाने दान करायला निघालो आम्ही, केलं दान, पण तोच पात्र रविवारच्या दिवशी चुकीच्या दिवशी काढला आणि त्याच्यामध्ये चुकीचं अन्न खाल्लं, देणाऱ्यालाही पाप आणि ज्याच्या नावानं दिलंय त्यालाही पाप. तुम्हाला वाटतंय वडिलांच्या नावाने दान करावं तर चांगल्या धर्म कार्याला द्या. एखाद्या अनाथ आश्रमामध्ये वडिलांच्या नावाने 100 ताटं घेऊन द्या. रोज चांगली मुलं जेवण करतील आणि रोज ते दिलेलं दान सत्पातळी लागेल. असं म्हणतात, अन्न सर्वांशी द्यावे. नाशिक ग्रंथ, स्वर्गग्रंथ, अन्न सर्वांशी द्यावे, परी पात्र पाहुणे दान द्यावे. काय म्हटलंय? दान देत असताना पात्र पाहून द्या. दानाचा दुरुपयोग झाला तर धर्मराजाला सोडलं नाही. 5व्या का 6व्या अध्यायामध्ये धर्मराजाला घेऊन चालले, जात असताना नरकाचा वास आला. तसा तुम्ही डोंगरीच्या पडाला मधल्या गलीत कधी गेलात का कथेला वगैरे? हा, तिथे कसं वास येतो आपल्या दिलीप दादांकडं? धर्मराजाला वास येऊ लागला. धर्मराजाने विचारलं, यमाच्या दूतानं वाट बदलली का? नाही, यमाचे दूत धर्मराजाला आठवण करून देतात, धर्मराजा धर्म सभा भरली होती बरं का, धर्म सभा भरली होती. एका व्याध्याला म्हणे, पारध्याला त्या ठिकाणी स्त्रियेने आणि मुलाने गाणलं म्हणून तुमच्याकडे आला आणि काय म्हणावं? धर्माचे माईबाप जागा धर्माला, 1-2 आण द्यावं गरीबाला. द्यावं काय दिलं त्याने? सोनं टक्का मोहरा दिला. आता त्याला माहित होतं 1-1.5 लाख रुपये भाव जाईल, म्हणून तो पनवेलला बाजारला जावं. त्याने तो सोनटक्का मोडला आणि त्याने काय विकत घेतलं? सूत विकत घेतलं. त्या सुताचं काय केलं? झालं तयार केलं. आता तुमचा तलाका इथे मोठा आहे, दिसत नाही मला. वरचा रोड आला ना, येताना खालून यायचो आम्ही, आता वरून यावं लागलं. रोज त्या तलावामध्ये जायचा, रोज मीन मारायचा. मीन नाम त्या ठिकाणी मासे मारायचा आणि बाजाराला विकायला जायचा आणि काय बोलायचा? घ्या धर्माचा प्रसाद. आणि ते पाप तुम्हाला लागले म्हणून धर्म करा. त्याला प्रमाण आहे. धर्म करा धर्म करा, अंगी देव राबविला. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी आला, पण धर्म चांगला केला. धर्म केलाच पाहिजे, पण ते धर्म सत्पात्राला लागलं पाहिजे. धर्म राजाने केलेला धर्म त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाला गेल्यामुळं धर्म राजाला नरकाच्या वाटेतून जावं लागलं. दुसरं कारण वेगळं त्याला. दुसरं कारण काय? कुंभी पाकामध्ये जेवढे जीव होते, हे जरा जास्ती होतं बघा, एकदम आवाज थोडं सिस्टम आहे. हॅलो थोडं नॉर्मली ऐकू द्या.
हॅलो. थोडं कमी करा. धर्मराजा दुसरा कारण होता, कुंभी पाकामध्ये जेवढे जीव होते हे धर्मराजाच्या दृष्टीने उद्धार होणार होता, म्हणून त्या ठिकाणी धर्मराजाला त्या मार्गातून जावं लागलं. आई वडिलांच्या नावाने दान करा. पूर्वी राजे दान करायचे. आई वडिलांच्या नावाने काय दान करा, ऐका, थोडा आवाज द्या. काय दान करा? एखादा गज दान करा. गज म्हणजे हत्ती दान करा वडिलांच्या नावाने. दुसरं म्हटलंय अश्व दान करा वडिलांच्या नावाने. अश्व म्हणजे घोडा म्हटलाय. तिसरा म्हटलंय कांचन दान करा. रावणाची लंका कसली होती? सुवर्ण कांचनाची. चौथा म्हटलंय सुवर्ण दान करा. वडिलांच्या नावाने सोनं दान करा. आता किती वर भाव गेला तुमचा तुम्ही बघून घ्या. पाचवं म्हटलंय भूमिदान करा. भूमिदान वडिलांच्या नावाने गजदान, अश्वदान, भूमिदान, कांचन दान आणि त्या ठिकाणी हे दानाचे प्रकार सांगितले. पण हे दान कधी होते? पूर्वी राजे महाराजे होते तेव्हा राजे महाराजे दान करायचे. आता हा दान काय आपल्याला होऊ शकत नाही बरं का. आता त्याला पर्यायी दान म्हटलंय. त्याला पर्यायी दान करा. आई वडिलांच्या नावाने अन्नदान करा. आई वडिलांच्या नावाने आज चाले हे ज्ञानदान आहे. आई वडिलांच्या नावाने वस्त्रदान होणार. आई वडिलांच्या नावाने दानाचे प्रकार सांगतो. त्या ठिकाणी वर्षभरामध्ये तुम्हाला दान करायचे. दर महिन्याला त्या ठिकाणी मासिक त्या ठिकाणी म्हणतोय ते करायचे बरं का. दर महिन्याला फोटो ठेवायचे, त्याला हार घालायचे, पण तारखेला नाही, तिथीला. वर्षभर करायचे. मग वर्षभर एकदा काय पुंजवणी झाली, 10 दिवस झाले, 13वे झाले, हा घर, हा दार, हा कुटुंब, हा परिसर सोडून 1 वर्षभर बाबाने फिरावं लागेल. किती? 1 वर्षभर जागा मिळत नाही. मुलात व्यवहारामध्ये म्हातारपण आलं का आपली मुलं जवळ घेत नाही, तर इथून गेलं परमात्मा जवळ घेईल नाही बरं का. मग मारिती सगळा प्रमाण तुम्हाला माहिती आहे. सगळा हिशोब घेतात वर्षभरामध्ये. हिशोब घेतात आणि त्या हिशोबातून पुढचा प्रवास आहे. पण त्या वर्षभरामध्ये चालत असताना त्या ठिकाणी किंवा 4 ऋतुमान, त्या ऋतुमानामध्ये त्यांना कोणत्या प्रकारचे दान केल्यानंतर त्या दानाचा फल प्राप्त होईल. तिथे म्हटलंय तर उन्हाळ्यामध्ये या कुटुंबाने आपल्या वडिलांच्या नावाने काय दान केलं पाहिजे? चप्पल दान केली पाहिजे. आणि शीत म्हणजे पाणी दान केलं पाहिजे. आता उन्हाळा भरपूर येणार आहे बरं का. आता कॉन्क्रिटीकरण आल्यामुळे त्या ठिकाणी ही सावली अथवा त्या ठिकाणी गारवा निघून चाललाय. म्हणून आपण जुनी लोक किती शांत असायची. आता तरुण पिढी कशी हो, किती राग निर्माण झाले बघा. एक शब्द बोलून तर पहा त्या ठिकाणी. कारण का वातावरण तसे हो, वातावरण. आता ही एकमेकाला सांभाळून घेतात, याच्या पुढे एकमेकाला सांभाळ नाही असं इसतील. कोण कुणाला विचारणार नाहीये. कारण कलियुगामध्ये खूप अवघड त्या ठिकाणी. विठ्ठल उन्हाळ्यामध्ये वडिलांच्या नावाने पाणी दान करा. उन्हाळ्यामध्ये चप्पल दान करा. पण चप्पल कोणाला दान करायची? ज्याच्याकडे आहे त्याला दान करून फायदा नाही बरं का. आता उदाहरण बोलतोय, माझ्या मित्राने मला त्या ठिकाणी त्याला कंपनीमध्ये एक चांगली चप्पल, नाव सांगतो ज्ञानेश्वर महाराज शिंदे, म्हणजे सांगू नका बरं त्यांना. ही चांगली माझ्यावर जीवापार प्रेम करणार म्हणून सत्य महाराजांनी त्यांनी ती चप्पल चांगली दिली हो. पण ती मला थोडी झाली मोठी. आता त्याही मित्र भावनाने मला ते दान, पण मी पण त्या ठिकाणी चांगल्या महात्म्याला दान केली ती चप्पल बरं का. म्हणजे त्याही दिलेलं पुण्य त्या ठिकाणी एक ब्रह्मचारी साधू महात्म्याला दान झालं, पण त्याही मला दिली होती. पण मी न घातल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांचं एक त्या ठिकाणी समजलं की महाराज मी तुम्हाला दिली होती, तुम्ही का घातली नाही, ते बोलले जातील. पण दिलेलं दान हे सत्पत्री लागलं तर त्या दानाचा देणाऱ्यालाही आणि ज्याच्या नावाने दिले त्याला पुण्य प्राप्त होत आहे. म्हणून कोणालाही न देता ज्याचे पाय भाजतात त्याला दान करा. त्याला प्रमाण भुकेल्याची भूक जाणा, तहानल्याची ताण जाणा. शोधा. पावसाच्या वेळेला एखादी छत्री दान करा वडिलांच्या नावाने, पण कोणाला? जो भिजतोय त्याला म्हटलंय. चप्पल दान करा ज्याचे पाय भाजतात त्याला. अन्नदान करा, पण कोणाला? गरजवंताला अन्नदान करा त्या ठिकाणी. अर्थदान सुद्धा करा, पण अर्थदान कोणाला? वर्ष श्राद्धच्या दिवशी सकाळी 9 ते 12 पारायण ठेवा. आणि जेवढी वाचक मंडळी बसतील त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 100 रुपये करा विकता. आणि वडिलांच्या नावाने सत्कार्याला दान करा. विठ्ठल प्रकार म्हणले हे दान करा. आणि मग वर्ष श्राद्धच्या दिवशी उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. अजून 13व्या मधला भाग तुम्हाला सांगतोय. 13 दिवस या कुटुंबामध्ये अग्नी पेटवायची नसते. अग्नी म्हणजे चूल.
आता गॅस पेटवा बरं का, ते काय अग्निदेवता मानत नाहीये, पण शास्त्राला 13 दिवस घरामध्ये चूल पेटवलेली चालत नाही, कारण ते सुतकातलं अन्न चालत नाही बरं का. मग 13 दिवस याही उपाशी राहायचं का नाही. कुटुंबातली नातेवाईक लोकही सांत्वन करायला येतो त्यावेळेला भोजन बरोबर घेऊन यायचं. बरं आता 13व्यांचं जेवण बनवत असेल, 13व्यांचं जेवण कसं बनवायचं याला सुद्धा शास्त्र आहे. 13वेळचं जेवण ज्या वेळेला तुम्ही पात्र ठेवता, ते पात्र एकतर एकदा उतरा अथवा 3 वेळा उतरा, पण 2दा शिजवलेलं अन्न पितरांना चालत नाही. आता 13 दिवस या कुटुंबाने कसं भोजन करायचं याला सुद्धा शास्त्र आहे. 13 दिवस कुटुंबाने एकत्र भोजन करायचं, ना तामण ना स्टीलचा भांडा ना केळीचं पान, 13 दिवस पत्रावलीमध्ये जेवायचं. म्हणून 13वेनं सुद्धा पत्रावली चालते बरं का. 13 कीर्तनकार आला तरी कीर्तनकाराला सुद्धा ताट ठेवू नका. कळलं काय बोललो नाही बरं का. हे 13 दिवस त्या ठिकाणी पत्रावली म्हटले. बरं अन्न किती वेळा घ्यायचं, ते अन्न किती वेळा शिजवायचं, एकतर 1 वेळा उतरा अथवा 3 वेळा उतरा, पण 2दा शिजवलेलं अन्न पितरांना चालत नाही. अन्न किती वेळा घ्यायचं, एकतर 1 वेळा घ्या अथवा 3 वेळा घ्या, पण 2 वेळा अन्न घ्यायचं चालत. 13 दिवस कुटुंबाने पलंगावर झोपायचं नाही. हे गरुड पुराण ग्रंथ शास्त्र सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जर शास्त्राप्रमाणे जाणाऱ्या जीवात्म्याबद्दल त्या ठिकाणी विधी केली तर त्याच्या कर्माला गती मिळते. लोक लिहिताना आत्म्याला लिहितात आणि देहाला लिहितात. आत्म्याला आणि देहाला. आत्मा जलतो का हो, आत्मा पुरतो का, आत्मा ना जलत नाही पुरत काही नाही. आत्मा हा अविनाशी आहे, पण त्याला चिरकाळ शांती कोणती. आम्ही सहज म्हणतो त्यांच्या आत्म्याला चिरकाळ शांती. आत्म जसा जीर्ण झाले वस्तू, एखादा कपडा जुना झाला का टाकून देतो, दुसरा परिधान करतो, तशी आत्मा या देहातून निघून गेली का दुसऱ्या शरीरामध्ये प्रविष्ट होते. मग आत्म्याला चिरकाळ शांती नाही. पुन्हा म्हणतात देहाला चिरकाळ शांती. देह जलून झाली नाही, आता देहाला शांती कोणती. मग शांती कशाला, शांती कर्माला. शांती लक्षात ठेवा कर्माला असते. उभ्या आयुष्यामध्ये केलेले कर्म, त्या कर्मामध्ये काहीतरी पुण्यादी गोष्टी घडाव्या आणि कर्माच्या गतीनं त्यांना पुढचा प्रवास व्हावा, म्हणून कर्माला शांती. विठ्ठल पहिल्या दिवसापासून 13वे आणि 13वे होईपर्यंत वर्ष श्राद्ध परत जर वडिलांच्या नावाने विधी केली तर खऱ्या अर्थाने त्यांचा पुढचा जो प्रवास आहे हा प्रवास सुखकारक ठरतो. म्हणून गरुड पुराण ग्रंथ, नाशिकेत ग्रंथ अथवा स्वर्गरंग ग्रंथ त्या ठिकाणी सांगितलंय हे केलं पाहिजे. कधी झालं तरी 11वं करू नका. 11वे शास्त्राला मान्य नाही आहेत. 11वे शास्त्राला मान्य नाहीये. विधी पूर्ण होत नाही. प्रसंग आला 11वे करा, पण 13व्या दिवशी ब्राह्मण देवताला घेऊन आपल्या घरी तरी ती विधी करा बरं का. विधी करा, पण शास्त्राला 11वं कधी मान्य नाहीये. तुम्ही आम्ही म्हणतोय घर आहे, गाडी आहे, बंगला, इस्टेट, पद पैसा सगळं काही आहे, पण घरामध्ये सुख नाही, या नाम पितृतृप्त नाही. विठ्ठल बघा गरुड पुराण ग्रंथाचा आधार आहे. जर घरामध्ये केल्या तर त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. अभंग ज्ञानोपरांचा. ज्ञा म्हणजे ज्ञानात श्रेष्ठ, न म्हणजे नरात श्रेष्ठ, दे म्हणजे देवात श्रेष्ठ आणि व म्हणजे वरात श्रेष्ठ असणारे ज्ञानोपरा वयाच्या 16व्या वर्षा अगोदर हे अभंगाची रचना तुम्हा जड जीवाला खऱ्या अर्थाने या जीवाला आल्यानंतर, मनुष्य देहाला आल्यानंतर, नरदेहाला आल्यानंतर खरं काय केलं पाहिजे याचं सांगतात, उपदेश करतात. संत महात्मे केव्हा उपदेश करतात आणि कोणाला उपदेश करतात. प्रत्येकाच्या जीवाचं येण्याचं प्रयोजन आहे. नरदेहाला आलेला तो कसाही असो, काय बोललो, तो कसाही असो अथवा कसाही असो, शब्द लक्षात ठेवा बरं का. नरदेहाला या भूतलावर, मनुष्य देहाला, देहाच्या गावा आणि मृत्यूलोकीच्या नगराला. मृत्यूलोक एक नगर आहे आणि देहरूपी गाव आहे. प्रत्येक जीव ज्या नगरीला आणि ज्या गावाला आलाय त्याचं काहीतरी कारण आहे. त्याचं कारण आहे. 4 कारण तुमच्या पुढे मांडू देतो. प्रत्येक जीवाचं येण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन आहे. आज ज्या कार्याचं प्रयोजन आहे, कैलासवासी दत्तूशेठ कालू म्हात्रे बाबांच्या 13व्या निमित्त आज कीर्तनाची सेवा आहे. हे या कीर्तनाचं काय झालं, प्रयोजन झालं बरं का. हे झालं व्यवहारातलं प्रयोजन. पण तुम्ही आम्ही ज्या नगरीला, तुम्ही आम्ही ज्या गावाला आलोय, पण कशा करता आलोय, येण्याचं प्रयोजन करायला पाहिजे. दुसरं, इथे आल्यानंतर मी संबंध जोडलं पाहिजे. कोणाशी, आम्ही ज्यांच्याशी संबंध जोडल्यात, आम्ही ज्यांच्याशी संबंध जोडल्यात, शेवटला आपल्या बरोबर कोण येतो बोला, कोण नाही. तिसरं,
साधन जोडायचे. संबंध जोडण्याकरता साधन जोडायचे. ते साधन आम्ही व्यावहारिक साधन जोडलं का परमार्थिक जोडलं? मी उदाहरण प्रमाण सगळं देतो बरं का. हे झालं साधन. आता चौथं, येण्याचं प्रयोजन कळालं, संबंध कळालं, साधन कळालं, हे 3 वाक्य कळालं का त्याच्या जाण्याचं फळ त्याला निश्चित कळालं जातं. म्हटलंय मग प्रयोजन, संबंध, साधन आणि त्या साधनातून मिळणारं फळ म्हणजे अंतकाली ज्याच्या नाम आले मुका आणि तुका म्हणे सुका पार नाही. आता प्रयोजन म्हणजे काय? त्याला प्रमाण दिले. इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन. हे कशा करता दिलंय? कशा करता दिलंय? आय देवी दिला दे बदन गोमाता 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 देह भजन का भोजन? भजन गोमटा. येण्याचं प्रयोजन तुम्हाला कळालं. येण्याचं प्रयोजन काय आहे? आई कशा करता आलो आपण? भोजना करता नाही का? भजना करता आलोय. जीवाला खऱ्या अर्थाने येण्याचं प्रयोजन कळालं का तो भोजनाच्या मागे न लागता भजनाच्या मागे लागेल. भजनाच्या मागे लागेल. जीवाला येण्याचं प्रयोजन कळालं. आता प्रयोजन कळलं आपण कशा करता आलोय? नरदेहाला. नरदेहाला कशाला आलो आपण? जन्मा येऊन या देख अरे करा देहाचे सार्थक. पण कशानं? वाचे नाम विठोबाचे आणि तेने सार्थक हो देहाचे. येण्याचं प्रयोजन कळलं. आता दुसरं जोडले संबंध जोडायचे. इथे आल्यानंतर संबंध जोडायचे. कोणाशी हो? बरं येताना एकटा आलाय आणि जाताना एकटाच जाणार आहे त्या ठिकाणी. मला सांगा येताना 10-5 नातेवाईक घेऊन आलोय का आपण? परत जाताना कोणाला घेऊन जाणार का? एकलेची यावे. येताना घोणी आलास काय जाताना घेऊन जाणार काय नको अभिमान बरा मान साय नको अभिमान बरा पावणे 12 वाजले. येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाणार काय नको 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 अभिमान धरू. बरं कोणाला म्हटलंय? भल्या प्राण्या. भल्या प्राण्या का माणसा? म्हणजे माणसाला बोध केलाय दादा. अरे एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे. आपणाशी आपल्याला बोध केलाय. प्रत्येकाच्या मनाला बोध केलाय. काहीतरी बोध करी माना काहीतरी बोध करी माना काहीतरी बोध करी माना काहीतरी बोध करी Bye.
जन्माला आल्यानंतर मला कळायला पाहिजे. आता मला वयाच्या 36 का 37 वर्षी कळालं. चाललो आता परतीच्या प्रवासाला लागलो आपण. परतीच्या प्रवासाला आता वाटतोय अरे आळंदीच्या वारीमध्ये नाचत जावा, गावातल्या सत्यामध्ये सहभागी व्हावं, परमात्म्याच्या भेटीसाठी उतावेल व्हावं. पण आता नाचता येत नाही का? आता पांगुळ झालो, नाही हात ना पाय मिळाला याचा अनुताप यावा. अरे मला मिळालंय ना ते कशा करता त्याने तू जोडीसी नारायण त्या परमात्म्याशी संबंध जोडण्याकरता तुम्हा मला नरदेह मिळालाय नाही जीवाशी. मला सांगा या जीवाचं संबंध शिवाशी जोडलं होतं की नव्हतं? होतं, पण कुठे? आईच्या पोटामध्ये. प्रत्येक जीव मुक्त होता, प्रत्येक जीव मुक्त होता. मुक्त होताची बळे झाला बद्ध. अरे माझे माझे म्हणून व्यर्थ केला. सांगा ना, प्रत्येक जीव शिव तत्वाशी एकरूप झाला होता आणि एक तत्वाने त्या परमात्म्याचं भजन करत होता. आणि या जीवाला त्या परमात्म्याची त्या शिवाला या जीवाची काय आली? करुणा आली. आणि सांगावं आता तू काय कर, नामधारक आणि नामाचा प्रचारक होऊन काय कर, या जगाच्या रहराटीमध्ये जा. आली करुणा. जसा बाहेर पाठवला या जीवाला, जसा बाहेर पाठवला या जीवाला आणि हा जीव मायेमध्ये अडकला. दादा माया रे अनिवार देवा तुझी माया अनिवार. 11 दिवस तो शिव परमात्मा या जीवाला सांगतो आई करे म्हणा तुझ्या येण्याचं प्रयोजन काय. इथे आल्यानंतर संबंध कोणाशी जोडायचे तुला, ते साधन कोणतं करायचे आणि त्या साधनातून जाता वेळी तुझ्या मुखामध्ये काय यावं या करता तुला पाठवलंय. पण हा विसरला आणि मग आठवण करून द्यावी लागली. काय आठवीना आठवीना पायी हा माझा नवस. आठवीना पायी हा माझा नवस. कशा करता रात्र आणि दिवस हे पांडुरंगा. अरे तुझ्या भजना करता मिळाला रे, तुझ्या भजना करता आम्ही भजन सोडलं आणि भोजनाच्या मागे लागलोय म्हणून व्यथेमध्ये अडकलोय. आम्ही या संसारपी मोह माया जालामध्ये अडकलो. आम्हाला ज्यासाठी पाठवलंय, ज्याच्यासाठी पाठवलंय, ज्या साधनासाठी पाठवलंय, अरे तुझ्या प्राप्ती करता पाठवलंय याच या जीवाला काय पडला? विसर पडला आणि मायेच्या लहरीमध्ये जीव अडकला. म्हणून संत महात्म्यांना कृपा आली जीवाची. म्हणून संत महात्म्यांना कृपा आली जीवाची. महात्म्यांना कृपा बोलण्यापेक्षा माझ्या ज्ञानोबरांना कृपा आली जीवाची. पाहिलं ज्ञानोबराने या जीवाला संबंध जोडण्याकरता आईच्या गर्भामध्ये ज्या शिव तत्वाशी संबंध जोडलं होतं ना, बाहेर आला आणि त्याला कातड मारली, त्याला सोडलं गेलं आणि कोहोम रडू लागला. त्या नामाला विसरला, त्या भगवंताला विसरला आणि विषयांच्या खडकावर आदळला. पण ज्ञानोबरा म्हणतात दादा अरे येण्याचं प्रयोजन तुला कशा करता ये? भजना करता आणि भजन करता करता ज्यासाठी आलाय, ज्या परमात्म्यासाठी आलाय, ज्या परमात्म्याच्या संबंधासाठी आलाय, त्याला ओळखून तुला हा बाजार काय करायचे? सोडायचे. म्हणून ज्ञानोबरांना अभंगाच्या पहिल्या चरणात बोलावं लागलं. Olga
संसार जाय ज्ञानोबराया आलेल्या जीवाला उपदेश करतात याचा अर्थ ज्ञानोबराने जीवाची काली करुणा आली असावी. ज्ञानोबरा म्हणतात एसाते म्हणजे बाजार म्हटलंय. बाजार म्हटलंय. तुम्ही आम्ही कशाला आलोय? जत्रेला आलोय का बाजाराला आलोय? जत्राना बाजार म्हटलंय. तर मला सांगा बाजार किती दिवसाचा असतो? नाही, पहिला बाजार 7 दिवसाचा असावा. आपला आठवड्याचा बाजार नाही का, त्याला अजूनही म्हणतात आठवड्याचा. मला सांगा मनुष्य बाजारातून कधी उठून जातो? एका आठवड्यातूनच. नाही, तो व्यवहारातला झाला. पैसे संपले तो बाजार वेगळा आला. मला जन्म मरणाचा बाजार सांगायचे. एका गावामध्ये कीर्तन असताना जुनी बाबा सांगायचे त्या ठिकाणी त्या गावामध्ये कीर्तनाला गेले. मामा म्हणतात कीर्तन चालू असताना मारताई म्हणावं या गावातील लोक एका आठवड्यामध्ये मरणार. काय म्हणणार? एका आठवड्यामध्ये मरणार म्हटल्यानंतर आता मरणार म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण गाव रडू लागला. हो, पूर्ण गाव रडू लागला. पण करता 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 पापडीच्या पाड्याची गावातली एक आजीबाई कीर्तनाला आली होती. एक आजीबाई कीर्तनाला आली होती. कोपऱ्यामध्ये बसली होती. जोराने हसू लागली. पूर्ण गाव रडतोय. पण एक आजीबाई जोराने हसते. कीर्तनकाराने विचारला आई अगं गाव रडतोय तू का असते? बुवा तुम्ही काय म्हटलं कीर्तनामध्ये? या गावातली लोक सगळी एका आठवड्यामध्ये मरतील. आणि खरं ना म्हटलं. कोणता वार कोण्या दिवशी कोणाचा येईल सांगता येईल का? त्या ठिकाणी नाही. कोणी रविवारी जाईल, कोणी सोमवार जाईल, कोणी मंगळवार बुधवार कोण ना जाईल ना त्या ठिकाणी. आजीबाई म्हणते बुवा तुम्ही म्हणता या आठवड्यामध्ये या गावातली माणसं मरतील. आजी म्हणते मी बुवा या गावातली नाही. आजी या गावातली असो अथवा त्या गावातली असो तो काल येणारे आणि तो काल घेऊन जाणारे. घेऊन जाय भोमा पाहतो उंदीर घेऊन जाई भोका तैसे काल लोका घडी घडी काल. मी जाणार आहे, एक दिवस मी जाणार आहे, पण मरणाआधी सावध व्हावे, आपुले स्वहित साधून जावे. एक दिवस व्यवहारातल्या घरातला घ्याचा बाटला काय म्हणाले आई? अरे निश्चित आहे, घरातला बोलतोय मी बरं का तुम्हाला, हे संपणार आहे, पण त्याचा वापर कसा पण करावा का? एकविरेच्या पायथ्याशी नेऊन लावायचा ना तो, का सप्त्यातल्या कीर्तनामध्ये लावायचा? आपली आपण करा सोडणं. राम दिलाय ना, राम नामाचा ध्यास दिलाय ना, त्याचा वापर योग्य ठिकाणी झाला पाहिजे. आणि एकदा निघून गेला नाही तरी संसार हे साते म्हटलंय, बाजार म्हटलंय. तुम्हाला दृष्टांत सर्वांना माहिती आहे. कोणाला 80 वर्ष झाले बाजारला आल्यात. कोणत्या या बाजारला कोणाला 80 वर्ष झाले, कोणाला 50 वर्ष झाले, तर कोणाला 36-37 वर्ष झाले बाजारला आलाय. पण कशा करता आलाय याचा काय पडला मला विसर पडला. माझ्या परमात्म्यानं मला बाजारला पाठवलंय, पण जाता वेळी हिशोब घेणार आहे का नाही तो घेणार. तसा मुलगा बाजारला गेला, तुम्हाला ठाऊक आहे दृष्टांत. आईनं सांगितलं घेऊन ये, आला, पण किती वाजता आला? सकाळी 8ला गेलेला मुलगा 12 वाजायला आले, 12 वाजायला आले तरी घरला येत नाही.
असा तिथे गारोड्याचा खेळ चालू होता. पाहता 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 मुलगा ते खेळ पाहायला गेला आणि पाहता काय एक साप आणि मुंगूस यांची झुंज चालू असताना सापाने उन्हाही तुडवलं, मुलाही तुडवलं, नातेवाईकाही तुडवलं, पण मारता मारता म्हणतो नसतो यांच्या नादाला लागलो तर बरं झालं असतं. कोण म्हणतोय? बाजाराला गेलेला मुलगा सांगतो मी, तुम्ही मनाला लागून नका घेऊ बरं का. असं कोणाला वाटतंय का मारावं मी? नको म्हणतात. पण त्याला प्रमाण ज्ञानोबारांच्या नव्याने म्हणतात त्या ठिकाणी, आगा मरहा बोलून सहाती आणि मेलिया तरी का रडती. मर शब्द कोणाला आवडलाय का? मी दिंडीमध्ये थोडा विनोदी आहे बरं का. मी पंढरपूरच्या दिंडीमध्ये आमची एक आजीबाई असते, त्या आजीबाईला म्हणतोय, अगं आजी तू अजून आहे? ती म्हणते, मेल्या तू मर ना, मला का मारतोस? मर शब्द कोणाला आवडलाय का? अरे मरना हे अटले उजेते नाशे, नाशे ते पुनरुपी दिसे. हा काल चक्रे किती जन्मा यावे, नित्य व्हावी फजिती. एक ना एक दिवस मला तो काल काय करणार आहे? बांधून नेणार आहे. मला काल बांधून नेणार आहे ना, बांधून नेणार आहे त्या ठिकाणी बाबा. पण कालाच्या तोंडाशी जाण्याच्या अगोदर मी सावध झालो पाहिजे. ज्ञानोबरांनी सांगावं, इथे आल्यानंतर बाजाराला आल्यानंतर तू काय केलं पाहिजे? त्या परमात्म्याला ओळखला पाहिजे, त्या परमात्म्याला जाणलं पाहिजे, त्या परमात्म्याशी अंगसंग केला पाहिजे. तर परमात्म्याच्या नावारूपामध्ये परमात्म्याशी अंगसंग केला नाही तर संसारूपी मोह माया जालामध्ये तू काय करशील? उकड जाशील. नाही तरी संसारू बरं. कोणाचा संसार त्या ठिकाणी पूर्णत्वाला पोहोचला? कोणाचा तरी संत महात्म्यांचं काय म्हणा तुमचे? आजी संसार सुफल झाला गे आणि देखील पाय विठोबाचे. बरं संसार म्हणजे तरी काय? आम्हाला आमच्या या बुवाई असं फसवले, तुम्हाला असं फसवले. संसार म्हणजे दाखवले हे सौ आणि सार, याचा अर्थ काढा. सौ स्वतःच सार कशामध्ये, याला संसार म्हणतात. संसार म्हणजे काय? अवघाची संसार. ज्ञानोबरांनी सांगावं संसार म्हणजे काय? सौ आणि सार, स्वतःच सार आम्हाला संसार असा पिलून पिलून दाखवला. दुःख भांडवळी, लठिका व्यवहार आणि संसार लटका, संसाराच्या नावे टाकलो मी देवा, असं दाखवलं. असं दाखवलं का करणारा सुद्धा संसार तसाच करतो. नाही हे आणायचे त्या संसार करावा लागतो का संसार होत असतो? संसाराचे अंगी अवघेच व्यसने, संसाराचे अंगी अवघे, संसाराचे अवघे संसारामध्ये राहून सुद्धा जर परमार्थिक साधन या जीवाला करालं तर आम्ही या कीर्तने, कारण याच देही भोगू सुखाचा सोहला इतर योनीमध्ये परमार्थ नाहीये. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हणून म्हणावं लागलं ज्ञानोबरांना की ज्या बाजाराला तुम्ही आम्ही आलोय, पण कशा करता आलोय याचा संबंध जोडायचे. आम्ही भगवंताला जाणण्याकरता आलोय. बरं भगवंत भगवंत म्हणजे तरी काय? देव देव म्हणजे तरी काय? आम्हाला कितीतरी लोक सांगतात 51 घ्या, 75 घ्या, लाख घ्या, सगळं घ्या, पण एकदा तरी त्याला ओळखून दाखवा ना आम्हाला. त्याच्याशी अंगसंग करून द्या ना आम्हाला. त्याच्या नामाने आनंद सुख भोगू दे ना आम्हाला. कारण जन्म नाही रे अनेक. समर्थ रामदास स्वामी आता दुर्लभ आयुष्य
बेईमान दुनिया आई रे, माँ बाप को कोई ना माने, सास ससुर को बहुमान मिले. हे दादा ऐकणार रे, हे आजारी आहे रे मी खूप, ताप आला रे मला, डॉक्टरकडे घेऊन चलणार रे दादा. आई गप ग आई, काय रोज रोज तुझं चाललंय. त्याच वेळेला एखादा कॉल सासूरवाडीशी यावं, जावई अहो ऐकलं का तब्येत बरोबर नाहीये, येता का. आलोच. साधू संत को कोई ना माने, हिजड़ों को बहुमान मिले. अरे संत महात्म्याने आपले देह झिजवावा, आपला देह झिजवावा. या जगाचं बुडते हे जन न देखवे डोला, येतो कलवाला म्हणून या आयुष्याची राख रांगोळी करावी का. आम्ही वैकुंठवासी कशा करता जणू संतांचे मार्ग. अभंगाच्या दुसऱ्या अंकात कवनाचे प्रश्नचिन्ह केलाय. कवनाचे माय पाप आणि कवनाचे घनगोत्र. कवनाचे याचा अर्थ प्रश्न केलाय. देहाचे म्हणावे तर देह आपला नाही, देह हे कालाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय. कवनाचे आपणाचे म्हणावे तर हे आपलं नाहीचे बरं का. आत्म्याचे म्हणावे तर आत्मा हा परमात्मा अविनाशी. मग कवनाचे निमित्ताचा धनी केला असेल. हे फक्त आणि फक्त निमित्त तुम्ही आम्ही जोडलंय, कारण तुम्ही आम्ही मागच्या जन्मामध्ये केले कर्म फेडण्याकरता आलोय. या निमित्ताने का नव्हत ना, त्या कर्माची फेड फेडून तुम्हा आम्हाला इहलोकीचा बाजार सोडून परलोकेला जायचे. आणि परलोकेला गेल्यानंतर तो यमराजा विचारणार आहे काय, तुका म्हणे का रे सत्कुमार झालासी आणि काय जाब देसी यमदूता. तो यमराजा विचारणार आहे मृत्यूलोकीला पाठवलं आणि पाठवून तू केलं काय सांगता आलं पाहिजे. उलगा त्या परमात्म्याला जाणलं. आम्ही व्यवहाराच्या खडकावर नाही आदलो, कारण विषय कसे आहेत समसुख्य. विषय सुरुवातीला गोड्यात पण आयुष्याच्या शेवट परत ते दुःख देणाऱ्या बरं विषयांचे समसुख बेगडाची. पूर्वी मातीची बावली बनवायची, तिला चमेली लावायची, चमक लावायची. आणि किती वर्ष हो, मी मातीची सांगतोय. 2 वर्षाची जवानी तुझी पुढे नाही टेकणार आणि वृद्धपण येता जवली वैद्य काय करणार. हे तसंच आहे बाबानो, मातीची बावली सोडा, ही सुद्धा बावली आहे. हे दादा आरसा कसा रे, आई 5 रुपयाला घेतला आरसा. आरशामध्ये लहानपणामध्ये पाहिलं
गोडी गोपटी दिसत होती मुलगी. कालांतराने 70-80 वर्ष झाले त्याच बाजारला आली आणि आरसा विचारला, काय रे आरशावाला दादा, कसा रे आरसा? 500 म्हणतोय, 500. पाहू दे काय लागलंय. आरशामध्ये पाहिलं, डोक्याची अनारकली, चेहऱ्याची खोबड्याची वाटी, नाक डोळे गलू लागले. आरशामध्ये पाहिलं आणि आरशावाल्याला म्हणते, हे आरशावाल्या, काय रे सोन्याच्या तारा लागल्यात काय? त्यावेळेला 5 रुपयाला दिला होता, आता 500 म्हणतोय. बरं त्यावेळेला 2 रुपयामध्ये मी किती चांगली दिसत होतो, आता 500 देतो. पण मी कशी दिसतो रे, कशी दिसतोय? सांगायचा तात्पर्य, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोहितांचा घोर वहा. आणि एकच करा, काय करा? ध्यानी राहा. शिवरायांच्या संत महात्मे त्या परमात्मेच्या नामामध्ये लीन झालं. ते नाम सर्वांनी हात वर करा आणि वडिलांच्या या दत्तूबाबा शेठच्या नावानं त्या ठिकाणी आज परमात्मेच्या नामाचा गजर करा. विश्वाच्या विधात्यालाही वाटलं पाहिजे, अरे इथे 13 नाही तर दत्तू शेठ बाबांच्या नावाचा विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैल जाईल लया, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत्र, मोरग जळवत जाईल रया. ज्ञानोबरा सांगतात, टाइम भरपूर झालाय. ज्ञानोबरा सांगतात, तुम्ही आम्ही जे व्यवहाराच्या दृष्टीने पाहतो हे सगळं काय आहे जाणार आहे, हे जाणार आहे, हे खोटे. मग या जगाच्या बाजारामध्ये खरं काय? अविनाश करी आपुल्या ऐसे लाभिमाना पिसे गोविंदाच्या. ना ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैल जाईल रया. भिकारी होता, पहाटेची वेळ आहे, फुटपाथवर झोपला होता. पाहता पाहता 4 वाजता स्वप्न पडलं, मी राजा झालोय, माझ्या डोक्यावर छत्रछाया आहे, मी श्रीमंत झालोय, डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. पहाटे 4 वाजता स्वप्न पडलं. 6 वाजता लोक कशाला निघतात? चालायला, वॉकिंगला निघतात. जाता 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 त्या फुटपाथवर त्या ठिकाणी झोपला होता. भिकारी का राजा, भिकारी का राजा, बोला बोला बोला, नक्की कोण? भिकारी का राजा हे ज्याने त्याने आपल्या स्वतःच्या मनाला बोध करा, मी कोण आहे, मी कोण आहे. त्या ठिकाणी पाहता 6 वाजले, तो भिकारी राजाच्या स्वरूपामध्ये राज्य भोगतोय. हा वॉकिंगला निघालेला ग्रहस्थ त्या ठिकाणी निघालेला शेठ त्या ठिकाणी
6 वाजता झालं त्या वॉकिंगला, त्याला कळलं नाही खाली राजा झोपलाय का भिकारी झोपलाय. चालता चालता त्याने लात मारली. भिकाऱ्याच्या मारली का राजाच्या मारली सांगा तुम्हीच जाणून घ्या. ज्याने त्यांनी जाणून घ्या. भिकाऱ्याच्या मारली का त्या राजाच्या मारली. बाबा त्या ठिकाणी झोपला होता भिकारी, पण स्वप्नामध्ये होता राजा. लात मारली, अरे भिकारी झाला. होता कोण भिकारी, पण स्वप्नामध्ये राजा झाला होता. स्वप्नीचे चैल जाईल राया. आपलं सुद्धा तेच हे सगळं जाणारे. तू म्हणशील घरदार इथेच राहील सार. तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर. खाली हात आयात बस फक्त भगवंताचं नामचिंतन जाणारे. यापेक्षा तुमच्या आमच्या जीवनात सवेना ये लंगोटी. म्हणून समर्थ रामदास स्वामी मोकळे झाले आणि एवढ्या समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला. मना सज्जना भक्ती नाम पंत बहु श्रेष्ठे. मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बहुतांची नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकेला. म्हणून सावध व्हा, भगवंताची सेवा करा. एकदा का जीवनातला बाप रूपी नावाची व्याख्या निघून गेली का कितीही हाका मारा 2-3 मिनिटांमध्ये सेवा संपवतो आणि सेवा त्या ठिकाणी पूर्ण होतो. बाप तो बाप असतो. बापाला उपमा दिलात. बाप हा दर्याचा डोंगर आहे. बाप हा आकाशासारखा सावली देणार आहे. बाप म्हणजे तापलेली वालू आहे. बाप म्हणजे जीवनातली धार आहे. बाप म्हणजे तलवारीतली धार आहे. बाप म्हणजे आधार आहे. बाप म्हणजे वटवृक्ष आहे. बाप म्हणजे उन्हाळा आहे. बाप म्हणजे पावसाळा आहे. बाप म्हणजे थंडी आहे. बापच म्हणजे सगळं आहे. कारण बाप नावाची गोष्ट अशी आहे, सगळं सहन करते, पण घरातल्या मुलाबाळांना सुखाची सावली देते. म्हणून त्याला आकाश म्हटलंय. त्याला वालू का म्हटले? तापलेली वालू का म्हटले? अरे बाप पायी भाजत देईल, पण मुलाला चप्पल देईल. बाप म्हणजे बापच असतो. बापासारखा जगाच्या बाजारामध्ये कोण नाही. म्हणून बाप करी जोडी एकूणाची जोडी. बापासारखा जगाच्या बाजारामध्ये कोण नाही. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात सोडून या गेले बाबा मायले कराला. बाबा 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 हाका मारू मी कुणाला. बाबा 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 हाका मारू मी कुणाला. रडतील लेकी सुना काना कोपऱ्याला. आठवण येते बाबा प्रत्येक क्षणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेले बाबा सारा परिवार. दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई बापा सारखे दैवत नाही. सोडून गेले बाबा मायले कराला. सोडून गेले बाबा आम्हाले कराला. बाबा 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 मारू मी गुणाला. बाबा 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 मारू मी गुणाला. सारे मिलतील पुन्हा पुन्हा. आई बाप मिले ना पुन्हा पुन्हा. दाग दागिन्याने तू सजवू नको रे. आणि जिवंत आहे तर माय बापाला विसरू नको. त्याला हाताचा पालना करतो, अंगा खांद्यावर खेळतो, दुसऱ्याच्या घरी काबार कष्ट करतो, मोल मजुरी करतो, 3 दिवस उपाशी राहतो. फक्त आणि फक्त माझ्या मुला बाळांचा संसार सुखी व्हावं, माझी मुलं बाळ शिकली पाहिजे. अरे आयुष्याच्या शेवटपर्यंत संसाराचा आणि आपल्या कुटुंबाचा विचार करणारा असतो तो म्हणजे बाप. बाप स्वामी वाणी बाला त्याचा कणखर बाधा. बाप जागा तो म्हणून मी झोपतो सुखान. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल. बाप म्हणजे तलवार आहे. बाप म्हणजे घरातली पेटी मशाले. अरे जेव्हा मुलगा जन्माला येतो ना तेव्हा रात्रीचे 12 वाजता दुसऱ्याच्या घरी हात पसरणारा बाप माझ्या मुलाला वाचवण्याकरता लाख रुपये द्या नाही कोणी उभा राहिला. पत्नीचं संगोपन करण्याकरता, मुलाला वाढवण्याकरता त्यावेळेला रात्रीच्या अंधारी दुनियामध्ये रात्रभर जागणारा बाप आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत या घराचा वॉचमॅन म्हणून राहतो
तो म्हणजे बाप असतो. म्हणून माय बाप केवल कासी तेने न जावे तीर्थासी. कुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. मायबापाची सेवा केली त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला. आणि ज्याने मायबापाची अवहेलना केली त्याच्या मागे यम उभा राहिला. आपल्या पाठीमागे कोण उभा राहावं? आपली आपण करा सोडवणं. ज्ञानेश्वर असे असणारे स्वर्गवासी दत्तू शेठ काळू म्हात्रे यांना इहलोकाची यात्रा सफल करून परलोकेला जावं लागलं. तदनिमित्त गेला 18-13 दिवस भगवंताचं नामचिंतन, हरिपाठ सेवा, ग्रंथ वाचन, कीर्तन सेवा वा समाज त्यांना त्या ठिकाणी आज शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता आलंय. हा कमवलेला स्वाभिमान आहे त्यांच्या जीवनातला. हा कुटुंबाने कमवलेला त्या ठिकाणी मान सन्मान आहे. एक श्रद्धांजली वाहू आणि आपल्या सेवेला त्या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. श्रद्धांजली वाहत असताना डोलं मिटकण्यापेक्षा भगवंताच्या नामाची श्रद्धांजली वाहिली. तुकाराम तुकाराम नाम घेतलं. आपल्या वाणीलाही पुण्य, आपल्या वाणीलाही पुण्य आणि त्यांच्या नामालाही जाण्याचा प्रवास सुद्धा भगवंताच्या नामाने होईल. म्हणून सर्वांनी हात वर करा आणि मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करा. हरी तुकाराम 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 मला दिलेली वेळ 12:30 होती. मी 12:30ला त्या ठिकाणी संपवलं. उत्कृष्ट गायनाचारी एकाहुनी एक बली, एकाहुनी एक बली. खूप त्या ठिकाणी परमार्थाला साधना करणारी मंडळी, सर्व अधिकार संपन्न मंडळी, उत्कृष्ट असे मृदंगाचार्य विनेकरी बाबा, साऊंड सिस्टम सुंदर, आलेला श्रोतावर्ग, तुम्ही संत माय बाप कृपावंत या युक्तीप्रमाणे तुम्ही सर्व अधिकार संपन्न मंडळी आहात. या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता आले, त्यांना सांत्वन करण्याकरता आले. तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विठ्ठल जय जय बोलो रे भाई सब संतान की जय, अपने अपनी माता पिता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय.